इचलकरंजीतील सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत या मागणीसाठी नगरसेवक रविसाहेब राजपुते यांनी महापौर उदय धातुंडे यांच्याकडे निवेदन सादर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकुल योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मांडण्याची विनंती केली। निवेदनात असे म्हटले आहे की आमदार राहुल आवाडे यांच्या संकल्पनेतून सफाई कर्मचाऱ्यांना स्वतःच्या मालकीची घरे मिळावीत हा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मुंबई येथे शासनाकडे पाठविण्यात आला आहे। या प्रस्तावासाठी आमदार आवाडे व नगरसेवक राजपुते यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून मंजुरीसाठी तो सध्या प्रलंबित आहे। इचलकरंजी शहराचा प्रथम नागरिक म्हणून झोपडपट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्याची महापौरपदी निवड झाल्याचा आम्हाला अभिमान असून झोपडपट्टीतील नागरिकांच्या अडचणी व समस्या आपल्याला प्रत्यक्ष ठाऊक आहेत। शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत असून हा प्रश्नही मुख्यमंत्री बैठकीत प्राधान्याने मांडावा अशी मागणी करण्यात आली आहे। सफाई कामगारांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना स्थायी निवासाचा हक्क मिळावा आणि इचलकरंजी झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी घर बांधणी प्रकल्पास तातडीने मंजुरी द्यावी अशी ठाम भूमिका निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे। या मागणीमुळे शहरातील सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून शासन स्तरावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।